हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. ईशोपनिषद मंत्र 18. सर्व भक्तांचं स्वागत आहे. तर मंत्र 17 नंबरमध्ये आपण पाहिलं की एक भक्त भगवंतांना प्रार्थना करत आहे. मृत्यूच्या अंतिम समयी ते प्रार्थना करतात की माझं हे जे क्षणभंगूर शरीर आहे हे जळून याचं भस्म राख होऊ दे, आणि या शरीरामधला जो वायू आहे हा प्राणवायू वायूच्या पूर्ण कोशात मिळू दे. आणि हे भगवंता ओम कृत स्मरकृतम स्मरकृतो स्मरकृतम स्मर. मी आयुष्यभर जे जे काही तुमच्यासाठी केलेलं आहे हे कृपया तुम्ही लक्षात ठेवा. तर भगवंतांना आयुष्यभर जे जे केलं याचं लक्षात ठेवण्यासाठी ते प्रार्थना करतात. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद बऱ्याचशा महत्त्वपूर्ण गोष्टींची चर्चा करतात. आत्मा आणि शरीर याच्यातला भेद सांगतात. कशा प्रकारे जीवात्म्याचं उत्क्रांती होते आणि अंतिम समयी जे जे आपण स्मरण करतो त्यानुसार पुढचा जन्म त्या व्यक्तीला मिळत असतो. आणि भक्ताबद्दल भगवंतांची जी कृपा वदान्य स्वभाव आहे, दयाळू स्वभाव आहे, याचं वर्णन भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातून काही श्लोकांच्या माध्यमाने प्रभुपाद वर्णन करून सांगतात. आणि शेवटी ही जी प्रोसेस आहे नवविधा भक्तीची प्रोसेस, ही किती जीवात्म्याचं कल्याण करण्यासाठी परफेक्ट आहे याचं वर्णन करून प्रभुपाद तात्पर्याला विराम देतात. मंत्र नंबर 18 मध्ये एक भक्त प्रार्थनेचा जो मूड आहे कंटिन्यू करतात आणि म्हणतात आता या श्लोकामध्ये की हे भगवंता, हे सर्व शक्तिमान भगवंता, तुम्हाला मी प्रणाम करतो, माझा नमस्कार स्वीकार करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. आता ही जी प्रार्थना आहे शरीर सोडल्यानंतरची प्रार्थना आहे, समजलं? त्याच्या अगोदर 17 नंबरमध्ये जी प्रार्थना होती शरीर सोडायच्या अगोदरच्या भावना भगवंतांना अर्पण करत होते, आता शरीर सोडल्यानंतरच्या भावना अर्पण करतात. श्लोक मंत्र नंबर 18 माझ्या मागे म्हणा. अग्नेनयासु पथराय अस्मान्, अग्नेनयासु पताराय अस्मान्, विश्वानि देव वयुनानि विद्वान्, विश्वानि देवा वयुनानि विद्वान्, युयोधस्मज्जुहुराण पुराणमेनो, युयोधस्मज्जुहुराणमेनो, भूयिष्ठां ते नमोक्तिं विधेम, भूयिष्ठान्ते नममुक्तिं विधेम. भाषांतर पहा प्रभुपादांच्या द्वारे. हे अग्निप्रमाणे शक्तिशाली भगवान, हे सर्व शक्तिमान, मी आपल्या चरणी दंडवत प्रणाम करून आपल्याला नमस्कार करीत आहे. हे भगवन, मला असा योग्य मार्ग दाखवा ज्या योगे मी आपल्यापर्यंत येऊन पोहोचेन. माझ्या भूतकाळातील सर्व कृत्यांना आपण जाणत असल्याने कृपा करून मला पापांच्या परिणामांपासून मुक्त करा, त्यामुळे माझ्या प्रगतीत काहीही अडथळा येणार नाही. तर अशा प्रकारे भक्त या ठिकाणी प्रार्थना करायची. पहिली गोष्ट म्हणजे एक स्पष्ट आहे की या प्रार्थनांच्या प्रत्येक श्लोकामध्ये जे मायावादी जे विचारधारा आहे त्याचं खंडन होते. या ठिकाणी आत्मा आणि भगवंत हे एक नाही आहेत, स्पष्ट होतं. कारण जर एक असते तर हे मुक्तीप्राप्तीसाठी, पाप नष्ट होण्यासाठी प्रार्थना केलीच नसते, है ना? तर प्रार्थना काय करतात पहा. अग्ने नय सुपता राय अस्मान. हे भगवंता, तुम्ही अग्निप्रमाणे आहात. अग्निप्रमाणे म्हणजे जसं अग्नीमध्ये एक कितीही इंधन टाकलं तरी अग्नीला कमी पडतं आणि अग्नी सर्वांना भस्म करते, ही अग्नीची शक्ती आहे. तशा प्रकारे भगवंता, माझ्या अनेक जन्माचं जे जे पण कृत्य आहे, वाईट कृत्य, पापकृत्य, ज्याच्यामुळे मला आध्यात्मिक जगामध्ये अडथळा येणार आहे पुढे प्रवासामध्ये, तर ते तुम्ही नष्ट करा, कारण तुम्ही अग्निप्रमाणे आहात. तर असं भगवंतांना स्मरून ते अग्नी शब्द प्रयोग करतात. नय, नय हा जो शब्द आहे, नय म्हणजे मार्ग दाखवा, असं वट याचे ट्रान्सलेशन आहे. डोळ्याला नयन म्हणतात, माहिती सर्वांना. तर नयन म्हणजे नयन, नय म्हणजे मार्ग दिसणे, दृश्य करणे, ज्या अवयवाकडून होतो त्याला नयन असं म्हणतात. म्हणून असं म्हणतात ना, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुम्ही, माझ्या नयनाचे पथिक, माझ्या दृष्टीसमोर तुम्ही राहा जगन्नाथजी. अशा प्रकारे जगन्नाथजींना प्रार्थना करतो. तशा प्रकारे नय म्हणजे माझा जो मार्ग आहे
हा सुपथा, सुपथा म्हणजे एक असतो कुपथा, जे अडचणींनी भरलेला मार्ग असतो. पण सुपथा म्हणजे माझ्या इथून पुढचा जो प्रवास आहे आत्म्याचा, हा सुपथ, कोणतीही अडचणी विना माझा प्रवास पूर्ण होऊ, अशा प्रकारे प्रार्थना करतात. हा, रा आहे म्हणजे तुमच्या जवळ पोहोचण्याकरिता जो मला मार्ग आहे. समस्त हे देव, भगवंतांना या ठिकाणी विश्वानी देव असं संबोधित केलेलं आहे. संपूर्ण विश्वाचे तुम्ही आधार स्तंभ आहात, देव आहात तुम्ही संपूर्ण विश्वाचे. हे भगवान वयुनानी विद्वान म्हणजे कृती, वयुनानी म्हणजे कृती. माझ्या अनेक अनेक जन्मामध्ये ज्या ज्या कृती झालेल्या आहेत माझ्याकडून, चांगल्या आणि वाईट, विद्वान, तुम्ही या सगळ्या कृती जाणता म्हणून तुम्ही विद्वान आहात. विद्वान शब्दाला म्हणजे जाणणारा व्यक्ती. मागचं पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट जे पण आहे सगळं काही तुम्ही जाणणारे आहात. त्यामुळे भगवंता, तुम्हाला मी शरणागत आहे, माझा मार्ग सुपथ करा. योधी कृपया दूर करा, जे विरोध काय गतिरोधक सारखे अडचणी आहेत त्या सर्व दूर करा. अस्मत जुहुराणन, सर्व अडथळ्यांना आमच्यापासून दूर करा. येन, जे पण माझ्या हातून पापकृत्य झालेलं आहे. भूयिष्ठाम, मतलब भूयिष्ठाम मतलब जमिनीवर, अत्याधिक विनम्रतेने. न उक्तीम, तुम्हाला नमन करून. उक्तीम, तुम्हाला मी हे वचन अर्पण करीत आहे. विधेम, म्हणजे तुम्हाला मी बोलून हे सगळं दंडवत प्रणाम करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी अर्पण करत आहे. कृपया भगवंता, माझा इथून पुढचा जो मार्ग आहे हा सुपथ करा, मला मार्ग दाखवा. अशा प्रकारे भगवंतांना या श्लोकामध्ये प्रार्थना केली जाते. तर या ठिकाणी अनुवादमध्ये अग्नी या शब्दाचं मिनिंग आपण सांगितलं. सुपथा, विद्वान, भगवंत सगळं जाणतात. आणि जुहुराण म्हणजे मार्गामधले जे जे अडथळे आहेत हे कृपा करून तुम्ही दूर करा. अशा प्रकारचं निवेदन, प्रार्थना एक भक्त भगवंतांना या ठिकाणी अर्पण करत आहेत. ओके, तात्पर्य वाचा. तात्पर्य: भगवंतांना शरण जाऊन आणि त्यांच्या अहेतुकी कृपेकरिता प्रार्थना करून एक भक्त पूर्ण आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करू शकतो. भगवंतांना अग्नी म्हटले आहे कारण ते अग्नीप्रमाणे कोणत्याही वस्तूला, विशेष करून शरणागत भक्ताच्या पापांना जाळून भस्म करू शकतात. पूर्वीच्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे परमसत्याचे वास्तविक स्वरूप म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान. निराकार ब्रह्मज्योती म्हणजे त्यांच्या मुखावरील चमकणारे तेज होय. कर्मकांडाचे अवलंबन करणे हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील सर्वात खालचा स्तर आहे. ही कर्मे वैदिक सिद्धांतांपासून जरा देखील विचलित झाली की त्यांना विकर्म किंवा कर्म करण्याच्या हिताविरुद्ध असलेली कर्मे म्हणतात. भ्रमित जीवात्मा केवळ इंद्रिय भोगाकरिता अशी विकर्मे करतो व या कृती आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील अडथळे ठरतात. विकर्म म्हणजे काय? रेकॉर्डिंग सुरू आहे. विकर्म म्हणजे काय, कोण सांगेल? शास्त्राच्या विरुद्ध कर्म म्हणजे पापकृत्य, याला विकर्म असं म्हणतात. तर हे विकर्म वैदिक विधीच्या विरुद्ध आहे आणि हे विकर्मामुळे आध्यात्मिक जी उन्नती आहे याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो असं प्रभुपाद प्रेम सांगतात. आणि हे विकर्म भगवंतांना या ठिकाणी भक्त प्रार्थना करतो की हे विकर्मांच्यामुळे जे पण अडथळे येणार आहेत हे अडथळे कृपा करून दूर करा, जेणेकरून माझा जो सुपथ आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे हा मला स्पष्ट होईल. वाचा पुढे. आत्मसाक्षात्कार केवळ मानव योनीतच शक्य आहे. इतर योनीत आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. 84 लक्ष जीव योनींपैकी ब्राह्मणत्वाची योग्यता असणारी मनुष्य योनीच दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीची संधी मिळवून देऊ शकते. ब्राह्मणी संस्कृती म्हणजे सत्य, इंद्रिय संयम, सहिष्णुता, साधेपणा, पूर्ण ज्ञान आणि भगवंतांवर पूर्ण श्रद्धा. केवळ उच्च कुळात जन्म झाला म्हणून गर्वाने फुगून जाता कामा नये. ज्याप्रमाणे एका प्रतिष्ठित माणसाच्या मुलाला प्रतिष्ठित व्हावयाची संधी मिळते, त्याचप्रमाणे ब्राह्मणाच्या पुत्राला ब्राह्मण व्हावयाची संधी मिळते. परंतु असा जन्मसिद्ध हक्क म्हणजेच सर्वस्व नव्हे. कारण असे असूनही एखाद्याला स्वतःमध्ये ब्राह्मणत्वाची योग्यता ही निर्माण करावी लागते. ब्राह्मणाचा पुत्र म्हणून आपल्या जन्मावर गर्व करणारा, परंतु खऱ्या ब्राह्मणाचे गुण प्राप्त करण्याच्या विधीची उपेक्षा करणारा त्वरित भ्रष्ट होतो व त्याच्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरूनही पतन होते. अशा प्रकारे त्याचा मानव जन्म निष्फळ ठरतो.
भगवद्गीतेत 6.21 तर या पॅरेग्राफमध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की ब्राह्मण जो आहे, ब्राह्मण हे जे संस्कार आणि जे पण व्यक्ती लोक आहेत, हा ब्राह्मणी स्वभाव, ब्राह्मणी जातीचा विषय नाही, ब्राह्मणी जो स्वभाव आहे, ब्राह्मणी गुणांनी युक्त जो स्वभाव आहे, या स्वभावामुळे तो व्यक्ती आध्यात्मिक उन्नती अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याला मदत मिळू शकते. त्याचा स्वभाव भक्तीच्या अनुकूल, शास्त्राच्या अनुकूल असतो. सात्विकता असते त्याच्यामध्ये, शास्त्र अध्ययनामध्ये रुची आणि थोडं धार्मिक प्रवृत्तीचा तो मनुष्य असतो. त्यामुळे त्याला भगवंतांना प्राप्त करणे सोपं जातं. म्हणून ही जी ब्राह्मणी संस्कृती आहे, दिव्य ज्ञानाच्या जवळ आहे आणि याच्यामध्ये सत्य, इंद्रिय संयम, सहिष्णुता, साधेपणा, पूर्ण ज्ञान, भगवंतांवर पूर्ण श्रद्धा, तर या गोष्टी असल्यामुळे त्याला भगवत प्राप्तीसाठी खूप त्याच फेवरेबल वातावरण असतं. म्हणून ब्राह्मण जन्म हा, जरी एखाद्या व्यक्तीचा ब्राह्मण परिवारामध्ये जन्म झाला तरी त्याने गर्वाने फुगून जाता कामा नये, असं प्रभुपाद म्हणतात. का? कारण नुसतं नावाने ब्राह्मण असून उपयोगाचं नाही, तर तो ब्राह्मण त्या क्वालिटीने असला पाहिजे, गुणांनी ब्राह्मण असला तर त्याला ब्राह्मण असं म्हटलं जातं. म्हणून एखादा व्यक्ती जन्माने, समजा त्याचे वडील जर डॉक्टर असतील तर तो मुलगा डॉक्टर बनेलच असं नाही. डॉक्टर बनण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारचं शिक्षण घ्यावं लागेल, तेव्हा तो व्यक्ती डॉक्टर बनू शकतो. प्रभुपाद ते सांगतात, जसं एखादा व्यक्ती डॉक्टरचा मुलगा डॉक्टर तेव्हाच बनेल जेव्हा तो त्या डॉक्टर जे आपण अभ्यास करेल त्या लाईनमधला, त्या फील्डमधला, तेव्हा तो व्यक्ती डॉक्टर बनू शकतो. तसं ब्राह्मण केवळ जातीने कोणीही ब्राह्मण बनू शकत नाही, तर ब्राह्मण ही प्रशिक्षणाची पद्धत आहे. म्हणून शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, जन्मना जायते शूद्र संस्कारात भवेत द्विज. कलियुगामध्ये स्वभावाने सगळेच लोक शूद्र आहेत. शूद्र मानसिकता. शूद्र म्हणजे काय? जातीने शूद्र नाही. शूद्र म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडणे, तक्रारी करणे, नकारात्मकता जास्त, सहनशीलता कमी, अशा ज्या गुणांनी जे माणसं असतात त्यांना शूद्र स्वभावाचे लोक म्हणतात. आणि अशा शूद्र स्वभावाच्या जन्माने सगळेच लोक आहेत, पण ब्राह्मण बनू शकतो. जन्मना जायते शूद्र संस्कारात भवेत द्विज. संस्काराच्या ट्रेनिंगच्या प्रोसेसने तो व्यक्ती द्विज बनू शकतो. द्विज म्हणजे ब्राह्मणाची एक कॅटेगरी आहे. संस्कारात भवेत द्विज, वेद पाठात भवेत विप्र, दुसरी कॅटेगरी विप्रची. द्विज, विप्र आणि ब्राह्मण असे 3 प्रकार आहेत त्यांच्यामध्ये. तर संस्काराने एखादा व्यक्ती द्विज बनू शकतो. त्यानंतर द्विज बनल्यानंतर त्याला ब्राह्मण किंवा गुरु वेद पठणाचा अधिकार देतात. कारण वेद पठण करण्यासाठी एक स्थिरता पाहिजे, सहनशीलता पाहिजे, विनम्रता पाहिजे, श्रद्धा पाहिजे शास्त्राबद्दल. अशा सगळ्या एक बेसिक क्वालिटीमध्ये त्याची उन्नती झाल्यानंतर मग त्याला वेद पठण करण्याचा अधिकार मिळतो. वेद पठण झाल्यानंतर वेद पाठात भवेद विप्र, असा व्यक्ती विप्र बनतो. वेद पाठात भवेद विप्र ब्रह्म जानाति इति ब्राह्मण, असा वेद पठण करण्यानंतर मग तो यज्ञ करतो, परब्रह्माचा त्याला साक्षात्कार होतो, शास्त्रातल्या शब्द ब्रह्माचा साक्षात्कार होतो. असा व्यक्ती तो ब्राह्मण बनू शकतो. तर ही प्रक्रिया आहे ट्रेनिंगची, याच्या माध्यमातून एक व्यक्ती ब्राह्मण बनू शकतो. भगवद्गीतेत 6.41 ते 41-42 भगवंतांनी आपल्याला आश्वासन दिले आहे की योगभ्रष्ट किंवा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पतित झालेल्या जीवांना एकतर चांगल्या ब्राह्मण कुटुंबात किंवा श्रीमंत व्यापाऱ्यांच्या कुटुंबात जन्म घेण्याची सुसंधी मिळते आणि तेथे त्यांना आपली चूक सुधारता येते. अशा जन्मामुळे आत्मसाक्षात्काराची शक्यता वृद्धिंगत होते. जर मायेच्या प्रभावामुळे एखाद्याने अशी संधी वाया घालवली तर परम शक्तिमान भगवंतांनी दिलेली मनुष्य जीवनाची सुसंधी गमावल्यासारखेच आहे. तर या ठिकाणी प्रभुपाद एक विषय थोडंसं टर्न करतात की एखादा व्यक्ती आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करत आहे, यदा कदाचित त्याने या जीवनामध्ये भक्ती पूर्ण केली नाही किंवा मार्गभ्रष्ट झाला, भक्ती सोडून दिली, तर काय त्याचं भक्तीचं फळ नष्ट होतं का? तर नाही होत. 6वा अध्याय भगवद्गीता 41 आणि 42 अशा 2 श्लोकांमध्ये. सांगा कोणता श्लोक आहे? प्राप्य पुण्य कृतां लोकान् शुचीनाम श्रीमतां गेहे योगभ्रष्ट विजायते. अशा व्यक्तीला भगवंत शुचीनाम श्रीमतां गेहे, याच्याबद्दल मी सांगितलं होतं कसा जन्म होतो. कोण सांगेल? आठवतो कुणाला?
हां प्रॅक्टिस हां हम्म. हम्म. व्हेरी गुड. हां कसं समजायचं योगारूढ कोण आहे योगारूढ हां उदाहरण पक्क लक्षात आलं छान थँक्यू हां सुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्ट अभिजायते भक्ती केल्याने कोणतंही नुकसान होत नाही तर ही भक्तीची गॅरंटी आहे. वाचा. नियमांची रचना देखील अशा प्रकारे केली आहे की त्यांचे पालन करणारा सकाम कर्माच्या स्तरावरून दिव्य ज्ञानाच्या स्तरावर येऊ शकतो. अनेकानेक जन्मांमध्ये दिव्य ज्ञानाची जोपासना केल्यानंतर ज्यावेळी एखादा भगवंतांना शरण जातो तेव्हाच तो परिपूर्ण होतो. ही सर्वसाधारण पद्धत आहे. या मंत्रात सांगितल्याप्रमाणे जर एखादा आरंभापासूनच शरण गेला तर तो भक्तिभावनेचा स्वीकार करून प्रगतीचे इतर सर्व टप्पे पार करून जातो. भगवद्गीतेत 18.66 मध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंत प्रभुपाद हे तत्व सांगतात की एक आध्यात्मिक मार्गामध्ये एक योगा लॅडर आहे. योगा लॅडर कोणाला आठवतं का कसं आहे? सकाम कर्मी एक कर्मी मनुष्य आहे. कर्मी हळूहळू सकाम कर्मी बनतो. नंतर सकाम कर्म वर्णाश्रम धर्माचं पालन करत 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 त्याला एक आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. त्याच्यानंतर तो ज्ञान मार्गामध्ये जातो. ज्ञान मार्गामध्ये मग योग आला किंवा परब्रह्माची उपासना आली. तर ज्ञान मार्गामध्ये जाऊन तो हळूहळू नंतर बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान्मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्म सुदुर्लभ असा व्यक्ती अनेक अनेक जन्मानंतर मग भगवानाची भक्ती प्राप्त करतो. तर ही एक प्रोसेस आहे योगा लॅडरची. पण एखादा व्यक्ती या पद्धतीमध्ये जर नाही गेला डायरेक्ट भगवद्गीता 18.66 प्रमाणे सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणम व्रज भगवंत म्हणतात की जो मला सर्व धर्मांचा म्हणजे हे तथाकथित धर्म नाहीत किंवा या जगातलं सगळं जे आपण नियत कर्तव्य करतो याचं पण म्हणत नाही भगवंत. सर्व धर्मांचा अर्थ हे की तो व्यक्ती इतर कुणाचाही आश्रय न घेता उद्धारासाठी इतर कोणाचाही आश्रय न घेता इतर कोणत्याही मार्गांचा आश्रय न घेता माझी शरणागती घेतो. तर हा व्यक्ती डायरेक्ट माझी प्राप्ती करू शकतो. हा सोपा मार्ग आहे असं रोपा तात्पर्यामध्ये सांगतो. कर्मकांड करताना अनेक पापे देखील घडतात, परंतु ज्ञानकांडात त्या मानाने कमी पापे घडतात आणि भक्तिमार्गात मात्र पाप घडण्याची शक्यताच नाही. भगवत भक्तामध्ये भगवंतात असणारे सर्व सद्गुण येतात. कर्मकांडामध्ये पाप घडू शकतात. कसं कर्मकांडामध्ये पाप घडतं? कर्मकांडी व्यक्ती पहिली गोष्ट म्हणजे इतक्या तीव्र इच्छा असतात. त्या इच्छांमुळे त्याला त्याची काही करून इच्छा पूर्ण करायची असते. मग तो काही पण करेल. कोंबड्या मारेल काय पशूंचा बळी अर्पण करेल. अजून जे पण वाटेल त्याला ते करेल. का? त्याला सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या इच्छा पूर्ण करायची. म्हणून हे पाप आहे कर्मकांडात. या पापाचं रिएक्शन नक्की भेटतं. असं काही नाही की देवतेला पशुबळी अर्पण केला म्हणून आपण पापमुक्त झालो असं नाही. आणि ज्ञानकांडात कमी पाप घडतं कारण ज्ञानमार्गी ऑलरेडी विरक्त झालेलं असतं. भगवत भक्तामध्ये भगवंतात असणारे सर्व सद्गुण येतात, तेव्हा ब्राह्मणत्वाच्या गुणांबद्दल तर बोलायलाच नको. एका भक्ताने जरी ब्राह्मण परिवारात जन्म घेतला नसला तरी एका याज्ञिक ब्राह्मणाचे गुण त्याच्यात आपोआपच येतात. भगवंत सर्व शक्तिमान असल्याचा हाच पुरावा आहे. ते सर्व गुण त्याच्यामध्ये येतात. यशास्ती भक्तीर भगवंत किंचना सर्वे गुणस्तत्र समासते सुरा हराभक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेना असतो धावतो. अशा भगवंतांच्या चरणी शरणागत झालेला जो भक्त आहे याच्यामध्ये आपोआप दिव्य जे गुण आहेत यांचा विकास होत जातो. आपोआप विकास होतो. हे कसं होतं? एक प्रोसेस अतिशय काय म्हणतात आतमधला प्रवास आहे. आंतरिक प्रवास आहे. आंतरिक प्रवास कालांतराने असे दिव्य गुण प्रकाशित होतील त्या व्यक्तीमध्ये. असे किती उदाहरणं आहेत ज्यांच्या एकदम बॅड हॅबिट्समधून त्यांचं लाईफ जात होतं. भगवंताच्या चरणाशी आल्यामुळे ते खूप चांगले भक्त बनले. प्रभुपादांच्या काळात किती असे हिप्पी होते ज्यांचं आयुष्य अतिशय भयानक होतं. भगवंताचं नामस्मरण करून गुरूंचा पादाश्रय घेऊन त्याचं जीवन कल्याणप्रद झालेलं आहे.
ते एका ब्राह्मण कुळात जन्मलेल्या मनुष्याला चांडाळाप्रमाणे कुत्र्याचे मांस खाणारा अधपतित करू शकतात व त्याचप्रमाणे केवळ भक्तिमय सेवेच्या जोरावर एका नीच चांडाळाला योग्य ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ करू शकतात. सर्वशक्तिमान भगवंत प्रत्येकाच्या हृदयात वास करीत असल्यामुळे योग्य मार्गावर येण्यासाठी ते आपल्या प्रामाणिक भक्तांना मार्गदर्शन करू शकतात. भक्ताने इतर काही मागितले असले एखादा व्यक्ती ब्राह्मण जरी असला पण जर त्याने भक्ती नाही केली तर तो कदाचित चांडाळ पण बनू शकतो, काही गॅरंटी नाही. उदाहरण अजामिळचं आहे. अजामिळ ब्राह्मणचा पुत्र होता, ब्राह्मण असून सुद्धा अधपतित होऊ शकतो. किंवा नारद मुनी एक दासी पुत्र होते. नारद मुनी पूर्वजन्माची गोष्ट आहे, एक दासी पुत्र होते. त्यांना भक्तांचं असोसिएशन मिळालं, त्यांचं आध्यात्मिक कल्याण झालं. सर्व संगतीवर आहे. संगती आपण कुणाची करतो तशी आपली पुढची दिशा ठरते. भक्ताने इतर काही मागितले असले तरी त्याला अशा मार्गदर्शनाचा लाभ मिळतो. इतरांच्या बाबतीत सांगावयाचे तर भगवंत कर्म करणाऱ्या मनुष्याच्या वैयक्तिक जोखमीवर अनुमती देत असतात, परंतु एका भक्ताच्या बाबतीत मात्र ते त्याला असे मार्गदर्शन करतात की तो कधी चूक करीतच नाही. श्रीमद भागवतात सांगितले आहे की जरी चूक झाली तरी काय करतात भगवंत, माझ्या मागे म्हणा, स्वपादमूलं भजता प्रियस्य स्वपादमूलं भजता प्रियस्य त्यक्त्वान्यभावस्य हरिपरेशः त्यक्त्वान्यभावस्य हरिपरेशः विकर्म यच्चोत्पतितं कथञ्चित् विकर्म यच्चोत्पतितं कथञ्चित् धुनोति सर्वं हृदि सन्निविष्टः धुनोति सर्वहृदि सन्निविष्टः. स्वपादमूलं भजता प्रियस्य त्यक्त्वान्यभावस्य हरिपरेशः विकर्म यच्चोत्पतितं कथंचित धुनोति सर्वं हृदय सन्निविष्टो. भगवंत सांगतात स्वपाद माझ्या चरणाची त्यांनी शरणागती घेतलेली. स्वपाद मूलम भजता प्रियस्य, भजन करतोय, प्रीतिपूर्वक भजन करतोय. भजता प्रियस्य त्यक्त्वान्य भावस्य, त्यक्त्व म्हणजे इतर सर्व भावना, म्हणजे दुसऱ्यांच्या प्रती ज्या भावना अर्पण करतो आपण, इतर देवी देवता, इतर धार्मिक गोष्टींचं आश्रय सोडून त्यक्त्व अन्य भाव, अनन्य भावनेने माझ्याकडे तो आलेला आहे. हरी परेशः. विकर्म अशा व्यक्तीकडून, विकर्म म्हणजे पाप, यच्चोत्पतितं कथंचित यदा कदाचित जर तो त्या भावनेतून त्याचं अधपतन झालं तर धुनोति सर्वं हृदि सन्निविष्टो. तर असे भगवंत त्याच्या हृदयातलं जे काही पापाचं कल्मश आहे त्याला हृदयातून धुतात, स्वच्छ करतात भगवंत. तर हा भगवंतांचा भक्तांच्या प्रती दयाळू भाव आहे. अशा प्रकारे भगवंत भक्तवत्सल म्हणून ओळखले जातात. भगवंतांच्या चरणकमळांशी शरणागत भक्तांबाबत भगवंत अतिशय दयाळू आहेत. भक्ताने जरी वैदिक नियमांच्या विरुद्ध वर्तन केले किंवा विकर्म केले तरी भगवंत भक्ताच्या हृदयात लगेच चुकीची दुरुस्ती करतात. याचे कारण असे की भक्त भगवंतांना अतिशय प्रिय असतात. श्री ईशोपनिषदातील या मंत्रात भक्त भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी त्याच्या हृदयातून सर्व अनर्थ नष्ट करावेत. चुका करणे हा मनुष्याचा स्वभावच आहे. एक बद्धजीव सहज चुका करू शकतो आणि अजाणतेपणाने केलेल्या पापांवर एकमात्र उपाय म्हणजे भगवंतांच्या चरणांना शरण जाणे, जेणेकरून भगवंत मार्गदर्शन करीत राहतील. पूर्ण शरणागतांची संपूर्ण जबाबदारी भगवंत स्वीकारतात, म्हणून सर्व समस्यांचे निराकरण केवळ भगवंतांची शरणागती पत्करल्याने आणि त्यांच्या आज्ञानुसार कार्य केल्याने होते. अशा निष्ठावंत भक्तांना दोन प्रकारे मार्गदर्शन दिले जाते. गुरु, साधू आणि शास्त्र हा पहिला प्रकार झाला, तर दुसरा प्रकार प्रत्येकाच्या हृदयात वास करणारे स्वयं भगवान. अशा प्रकारे वैदिक ज्ञानात पूर्णपणे प्रबुद्ध झालेला भक्त सगळ्या बाजूंनी सुरक्षित असतो. तर अशा भक्ताला भगवंत दोन प्रकारे मार्गदर्शन करतात. एक साधू, गुरु, शास्त्र जे वर्तमान मध्ये आपल्या सभोवताली राहतात त्या भक्तांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. आणि दुसरं आंतरिक जे हृदयामध्ये भगवंत निवास करतात ते भगवंत अशा प्रकारे त्या जीवाला मार्गदर्शन करतात. तर मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये आपण इतके पवित्र, इतके शुद्ध नाहीत की भगवंत परमात्म्याचा आपण आवाज ऐकू. आपण आश्रित भक्तांवर असलं पाहिजे. भगवंत तर आतून मार्गदर्शन करतील, पण
जितकं आपण भक्तांवर आश्रित राहू, भक्तांच्याकडून मार्गदर्शन घेऊ, भक्तांना शरणागत होऊ, श्रवण कीर्तन करू त्यांच्यासोबत, तेवढं आपलं अत्याधिक जास्तीत जास्त आध्यात्मिक कल्याण होणार आहे, पोषण होणार आहे आपलं. त्यामुळे विनम्रता फार महत्त्वाची आहे. विनम्रतेने भक्तांच्या समोर जे श्रवण कीर्तन नित्यनेमाने केलं तर निश्चितपणे भगवंत अशा प्रामाणिक जीवाला मार्गदर्शन करतात. ददामी बुद्धियोगम तम येन मामोपयांती. अशी भगवंत बुद्धी प्रदान करतात जेणेकरून तो भगवंतांजवळ येईल. सध्या कलियुगात मला वाटतं सगळेच डायरेक्ट आलेले आहेत भगवंतांच्याकडे. थोडंफार प्रत्येकाचं काही ना काही आध्यात्मिक सुकृती आहे, नाही असं नाही, पण बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान मा प्रपद्यंते वासु. जो ज्ञानवान व्यक्ती ना तो फार दुर्लभ आत्मा आहे. दुर्लभ आत्मा का म्हटलेलं त्याला, आणि त्याला भगवंत पण म्हणतात की हा मला प्रिय आहे. कुणाच्या तुलनेमध्ये प्रिय आहेत? आर्त अर्थार्थी जिज्ञासू या तिघांच्या तुलनेमध्ये ज्ञानी मला प्रिय आहे. का ज्ञानी प्रिय आहे? कारण आर्त अर्थार्थी जिज्ञासू यांच्यामध्ये अजूनही भौतिक इम्प्रेशन आहेत, भौतिक संसाराच्या भोगण्याची इम्प्रेशन आहेत. मात्र ज्ञानीचं पूर्ण हृदय शुद्ध झालेलं आहे. ज्ञानीच्या हृदयातली इम्प्रेशन जवळजवळ नष्ट झालेले आहेत. म्हणून हा मला प्रिय आहे, कारण त्याने मेहनत केली ना अनेक जन्माची. आणि असा ज्ञानी मला प्रिय आहे, आणि असा ज्ञानी सुदुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे. तर आपण आपलं ओळखायचं, मी ज्ञान मार्गातून आलेलो आहे, आर्त अर्थार्थी जिज्ञासू आहे. मंदिरामध्ये पहिल्यांदा कशासाठी आलो होतो? काही प्रॉब्लेम होता म्हणून आलो होतो. भक्तांनी पकडला, आम्हाला गीता कोर्स करायला लावला, डिवाइस करायला लावला. तर आपण आपलं ओळखायचं, ज्ञानी अतिशय दुर्लभ आत्मे. ते मदभक्ती लभते परम. 14व्या अध्यायात कोणता श्लोक आहे? त्याला भक्तीचा स्पर्श झाला की तो, आता पहा, आपण भक्तीची प्रोसेस करतोय, आपण इतके शुद्ध नाहीत पण आपली प्रोसेस खूप चांगली आहे, ठीक आहे ना. एक ज्ञान मार्गातले लोक हे व्यक्तिशः शुद्ध आहेत, त्यांचं हृदय शुद्ध आहे, पण त्यांची प्रोसेस भक्तीच्या तुलनेत थोडी हलकी, कमी. पण आपल्यापेक्षा ज्ञानी हा खूप उच्च पातळीला पोहोचलेला असतो. त्याला थोडा जरी भक्तीचा स्पर्श झाला ना, तो लगेच भगवत प्राप्ती करतो, लगेच, काही एका जन्मात किंवा काही वर्षात भगवत प्राप्ती करेल. तर हे ज्ञानी व्यक्तीचं हृदय आहे. ज्ञान मार्गातले लोक हृदय शुद्धीवर फार भर देतात, तपस्या सगळ्या गोष्टी करतात, त्यामुळे त्यांचं हृदय शुद्ध झालेलं असतं. आणि आपलं हृदय शुद्ध आपण सेवा करून, श्रवण कीर्तन करून, याच्या माध्यमातून आपलं हृदय शुद्ध होत असतं. असं आहे, समजलं? वैदिक ज्ञान हे दिव्य असल्यामुळे भौतिक शिक्षण पद्धतीने ते समजून घेता येत नाही. केवळ भगवंत आणि आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने एखादा वैदिक मंत्र समजू शकतो. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरो. त्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूचा आश्रय घेतला असेल तर निश्चित समजावे की त्याच्यावर भगवत कृपा झाली आहे. भक्तांकरिता भगवंत गुरूच्या रूपाने येतात. गुरु वैदिक शास्त्र आणि अंतर्यामी भगवंत हे सर्व भक्ताला पूर्ण सामर्थ्याने मार्गदर्शन करतात. यामुळे भक्त भौतिक मोहाच्या दलदलीत पुन्हा पडण्याची शक्यता राहत नाही. अशा तऱ्हेने चारी बाजूंनी सुरक्षित असलेला भक्त पूर्ण सिद्धीचे ध्येय गाठू शकतो. या पद्धतीचे थोडक्यात वर्णन या मंत्रात केले आहे आणि श्रीमद भागवतात 1.2.17 ते 20 त्याचे अधिक स्पष्टीकरण सापडते. गुरूंच्याकडे गुरूंच्याकडे जाऊन श्रवण कीर्तन जर केलं नियमितपणे, यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु तस्य ते तिथा करता प्रकाशन्ते महात्मना. अशा प्रामाणिक जीवाच्या हृदयामध्ये गुरूंच्या कृपेने ज्ञान प्रकाशित होतं, आणि असं प्रकाशित झालेलं ज्ञानामुळे तो पुन्हा या भौतिक जगाच्या मोहाला बळी पडत नाही. तर ही गुरूंची कृपा आहे. भगवंतांच्या महिमेचे श्रवण आणि कीर्तन करणे एक पुण्यकर्मच आहे. भगवंत सर्व जीवांचे हितचिंतक असल्यामुळे सर्वांनी त्यांच्या महिम्याचे श्रवण कीर्तन करावे अशी त्यांची इच्छा आहे. भगवत महिम्याचे श्रवण आणि कीर्तन केल्यावर आपण सर्व अभद्र गोष्टींपासून शुद्ध होतो व आपली भक्ती दृढ होत जाते. या स्तरावर भक्तामध्ये ब्राह्मणत्वाचे गुण दिसू लागतात आणि रज आणि तमोगुणाचे परिणाम पूर्णपणे निघून जातात. भक्त आपल्या भक्तीच्या जोरावर पूर्णपणे ज्ञानसंपन्न होतो आणि भगवंतांचा मार्ग व त्यांना प्राप्त करण्याची संधी जाणून घेतो. जसे सर्व संशय दूर होऊ लागतात तसा तो शुद्ध भक्त होतो.
अशा प्रकारे श्री ईशोपनिषद अर्थात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या समीप नेणारे ज्ञान यावरील भक्तिवेदांत तात्पर्य संपन्न. ओके, हरे कृष्ण. तर या ठिकाणी प्रभुपाद श्रवणाबद्दल सांगतात. श्रवण जे आहे, श्रीमद भागवतम श्रवणाची जी महिमा आहे, शृण्वताम शोकता स्वकता कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयंत स्नेहभद्राणी विधुनोती सुउत्सिता नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया. श्रवणवर इतका फोकस केलेला आहे. सुरुवातीला तुम्ही भागवतम जेव्हा वाचाल, जितकं तुम्ही हरिकथा श्रवण कराल प्रामाणिक वक्त्याकडून, जितकं तुम्ही नित्य नेमाने श्रवण कराल तितकं हृदय शुद्ध होणार आहे. भले ती हरिकथा समजो ना समजो, ऐकत राहिलं. कारण ही हरिकथा म्हणजेच औषधी. हरिकथा म्हणजेच औषधी. म्हणून हरिकथा श्रवण करणं फार महत्त्वाचं आहे. हरिकथा कोणाकडून श्रवण करावी? व्यावसायिक कथाकाराकडून श्रवण करून काही फायदा होणार नाही. थोडंफार होईल, मनोरंजन होईल, बरं वाटेल, चांगलं वाटेल. पण हरिकथा सांगणारे जे लोक आहेत यांचा उद्देश प्रामाणिक असला पाहिजे, की या जीवाचं कल्याण झालं पाहिजे, या जीवाला भगवत प्राप्ती झाली पाहिजे. त्या दृष्टीने याच्यासाठी काय अनुकूल आहे, काय प्रतिकूल आहे, त्यासोबत हरिकथा अशा प्रकारे प्रस्तुत करणारे जे लोक असतील त्यांच्या माध्यमातून श्रोत्याच्या योग्यतेच्या आधारावर, त्याच्या श्रद्धेच्या आधारावर त्याचं आध्यात्मिक कल्याण होत असतं. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने या हरिकथाचा जर आश्रय घेतला तर निश्चितपणे हे जे मन आहे, दूषित मन, हे शुद्ध होतं आणि भगवत प्राप्ती करतं. तर अशा प्रकारे या उर्वरित 4 श्लोकांमध्ये भक्त प्रार्थना करतात की भगवंता, आम्हाला हा जो पथ आहे आमचा देह त्यागानंतरचा, हा पथाचा जो मार्ग आहे याच्यातले अडथळे दूर करा. कारण तुम्ही विद्वान आहात, आमचं सगळं काही वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ सगळं काही जाणणारे तुम्ही आहात. तुम्हाला मी प्रणाम करतो, मी आमचा स्वीकार करा. अशा प्रकारे भक्त या ठिकाणी प्रार्थना करतात. आणि अशा प्रकारे आपला श्री ईशोपनिषदाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही धैर्याने श्रवण केलं आणि प्रभुपादांचे तात्पर्य समजून घेतलं तुम्ही. मी आशा करतो की बऱ्यापैकी तुम्हाला ईशोपनिषदाचा मागचा जो आशय आहे प्रभुपादांचा, प्रभुपाद काय प्रस्तुत करू इच्छितात, काय सांगू इच्छितात, याच्या मागची जी प्रभुपादांची भावना आहे ही तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करतो. बाकी परीक्षा आणि श्लोकापाठांतर हे तर करावंच लागणार, त्याच्यातून सुट्टी नाही. पण उद्देश महत्त्वाचा आहे. मेले में जाना है, मेले में जाना है, तयारी करो, मेले में जाना है. तेवढ्या वेळात मेला संपून गेला, काय उपयोग नाही. 10 बात की एक बात ये है की याचं मिनिंग समजणं महत्त्वाचं, प्रभुपादांचा मूड समजणं महत्त्वाचं, प्रभुपाद काय सांगू इच्छितात आपल्याला ते महत्त्वाचं आहे. थँक्यू. हरे कृष्णा.